नमस्कार, मी डॉक्टर बालाजी बिरादार, मधुमेह तज्ज्ञ, अश्विनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतो. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. आज संपूर्ण जगामध्ये योग दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण याची सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे आणि आज सगळं जगाने याला स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळे आज सर्व जगामध्ये हा दिवस खूप आनंदात आणि खूप उत्साहात साजरा केला जातो. आणि आता आपण पाहूया 21 जून हाच दिवस का निवडला गेला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून. कारण 21 जून या दिवशी 1891 मध्ये धर्म परिषद भरली गेली शिकागो येथे आणि त्या परिषदेसाठी आपल्या देशातील धर्मगुरूंना बोलवलं गेलं, सर्व देशातील. आणि त्या धर्मगुरूंना आपल्या देशाचं प्रेझेंटेशन करण्यासाठी 5-5 मिनिटाचा वेळ दिला गेला. पण आपल्या देशाच्या धर्मगुरूंना काही कारणामुळे तिथे पोहोचता आलं नाही. त्यामुळे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व एक युवकांनी केलं आणि त्या युवकांनी त्या धर्मगुरू सभेमध्ये सर्वांना भाषण करताना अशा शब्दाचा वापर केला आहे, माझ्या बंधू आणि भगिनींनो, असे म्हणताच सर्वीकडे टाळ्या वाजवल्या गेल्या. आणि तेव्हा आपल्या भारताची संस्कृती, आपल्या देशाचे संस्कार संपूर्ण जगाला कळले. आणि या युवकाने आपल्या देशाची जी योग आहे किंवा आपल्या देशाचे जे आयुर्वेद आहे, जे काही संस्कृती आहे, ते सर्व जगासमोर मांडली आणि सर्व जगासाठी भारताचे दार उघडे केले गेले. आणि दुसरं कारण म्हणजे या दिवशी उन्हाळी संक्रांती असं म्हणतात, कारण पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये ती सूर्याच्या खूप जवळ येते आणि त्यामुळे हा दिवस सगळ्यात मोठा समजला जातो. म्हणून आणखीन एक कारण आहे 21 जूनच काय निवडला गेला. आता आपण पाहूया योग याची व्याख्या कोणी केली. सर्वात प्रथम योगाचा उल्लेख खूप वर्षापासून येतो आणि याचा उल्लेख पतंजली योग ऋषी पतंजली या सर्वात मोठ्या ग्रंथामध्ये येतो. तर त्याच्याप्रमाणे योग म्हणजे चित्त वृत्ती निरोध. चित्त म्हणजे मन, वृत्ती म्हणजे विचार आणि निरोध म्हणजे कंट्रोल. कारण मन हे इतकं चंचल असतं, आता एका ठिकाणी असतं दुसऱ्या ठिकाणी जातं आणि तर खूप विचार एकसारखे येत राहतात. तर याला जर कंट्रोल करण्याची जर कोणती कला असेल ती म्हणजे योग आहे. आणि महाभारतानुसार जर याची व्याख्या केली श्रीकृष्णाने तर त्यांनी म्हणलेलं आहे योग म्हणजे कार्यशु कौशल्यम, म्हणजे जे काही तुम्ही कार्य करचाल त्यात कौशल्य पूर्ण करा. म्हणजे समजा मी डॉक्टर आहे, मी आता एक पेशंटची सेवा करायची आहे, तर मी पूर्ण आपला अनुभव, आपलं कौशल्य वापरून त्याचे उपचार केले पाहिजे. किंवा एखादा विद्यार्थी अभ्यास करत आहे तर तो मन लावून मन लावून 100% त्यात दिलं पाहिजे. किंवा एखादा शिक्षक शिकवत आहे तर त्यांनी त्यांचा अनुभव, त्यांचं पूर्ण टेक्निक वापरून मुलाला समजेल अशा भाषेत शिकवलं पाहिजे. आणि या वेद व्यास यांनी व्याख्या केलेली आहे, योग म्हणजे समाधी. आणि आता आपण पाहूया योग गुरूंनी, आपले रामदेव बाबाजींनी हा योग एक आधुनिक पद्धतीने जगासमोर मांडला. त्यामुळे लोकांनी याचा स्वीकार केला. आज हा योग सर्वांच्या घराघरामध्ये जगामध्ये पसरला गेलेला आहे. 21 जून 2015 मध्ये जेव्हा योग केला गेला, एक दिवस साजरा केला, तेव्हा 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. एक तर राजपथ येथे 36,000 लोकांनी एकत्र येऊन हा योग दिवस साजरा केला नरेंद्र मोदी यांच्या प्रतिनिधित्वाखाली. आणि दुसरा म्हणजे 86 देशामध्ये एकाच दिवशी साजरा केला. अशा प्रकारे 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले त्या दिवशी गिनीज बुकमध्ये. आता आपण पाहूया योगाचे फायदे काय. कारण योग हा मनाला शांत करण्यासाठी आणि शरीराला निरोगी स्टेट ठेवण्यासाठी रामबाण उपाय समजला जातो. त्यामुळे तुम्ही रोज याला आपल्या नियमित दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर केला पाहिजे आणि याला एक अविभाज्य भाग बनवले पाहिजे. योग म्हणजे आजच्या योगाचे फायदे जर तुम्हाला सांगायचे झाले तर विद्यार्थ्यांना मी जर सांगू शकतो, जर तुम्ही योग केला तर तुमची स्मरणशक्ती वाढते, तुमची एकाग्रता वाढते, तुमची झोपेचे आजकाल जे त्रास आहेत ते झोप सुद्धा खूप चांगली वाढते. कारण योगामुळे मेलाटोनिन नावाचा हार्मोन, जो स्लीप हार्मोन म्हणतात, तो हार्मोन वाढतो. आणि हॅपी हार्मोन, ज्याला आम्ही हॅपी हार्मोन्स असतात, एंडॉर्फिन्स म्हणा, डोपॅमिन म्हणा, हे वाढतात. त्यामुळे तुमची प्रसन्नता वाढते, आनंदी वाढते, दिवसभर तुम्ही आनंदी राहता. तसेच शारीरिक जर त्याचे फायदे बघायला गेले तर आजकाल तुम्ही बघितलं असाल तुमची झोप होत नाही, धावपळीमध्ये चिडचिड, ताणतणाव असतो, पोटाचे पचन बिघडलेली असते, ॲसिडिटी वाढली असते. तर तुमची पचनक्रिया, गॅसेस, हे जे तुमची जे ब्लोटिंग वगैरे असते, हे जर कंट्रोल करायचं असेल तुम्हाला योगासारखा खरंच कला नाही किंवा योगासारखं शास्त्र नाही. आणि महिलांमध्ये जर आज आपण बघतोय महिलांमध्ये PCODचं प्रमाण वाढलेलं आहे, थायरॉईडचं प्रमाण वाढलेलं आहे, तर महिलाच्या मासिक पाळीमध्ये त्यांचा त्रास वाढलेला आहे. तर त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये जर योगाचा वापर केला तर त्यांची मासिक पाळी रेग्युलर येऊन त्यांची जे आजकाल इन्फर्टिलिटीचे जे प्रॉब्लेम चालू आहेत ते इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम सुद्धा सुटतील. त्यामुळे महिलांना सुद्धा माझी विनंती आहे किंवा विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी योग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा वापर केला पाहिजे. तसेच
योगाचा जर अभ्यास केला तर तुमचे स्नायू बळकट होतात, तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते, तुमच्या श्वासाची कार्यक्षमता वाढते, अशा प्रकारे तुमचे हाडे मजबूत होतात. याचे जर फायदे सांगायला गेले तर अनेक अगणित फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा असं मला पाहिजे. तर योग जो ग्रंथ आहे पतंजली ग्रंथ, त्याच्यामध्ये योगाचे 8 भाग सांगितलेले आहेत. त्याला आपण अष्टांग योग असे म्हणतात. त्यापैकी पहिला आणि दुसरा जो भाग आहे त्याला यम आणि नियम म्हणतात. यम आणि नियम म्हणजे तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कोणत्या सत्य बोललं पाहिजे, अहिंसा की नाही केली पाहिजे, ती प्राणीमात्रावर असो किंवा माणसावर असो, तुम्ही बोलण्यामधून सुद्धा वाईट नाही बोललं पाहिजे. असे काही नियम सांगितलेत, काही यम सांगितलेले, ते तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही तुमचं आचरण कसं पाहिजे समाजामध्ये हे सांगितलेलं आहे. त्यानंतर येतं आसन. आसन म्हणजे सुखकर पोझिशन, म्हणजे तुम्हाला त्रासदायक नाही वाटलं पाहिजे अशा पोझिशनमध्ये व्यायाम केला पाहिजे. नाहीतर काही जण काय करतात, आसन म्हणजे इतके काही पोझिशन असेल आपल्याला जमेल का नाही म्हणून ते योग सुरू करत नाहीत, किंवा योग दिनाच्या दिवशी थोडंसं योग सुरू करतात आणि लगेच 5-7 दिवसात, जसं वर्षाला आपण एक हे बांधतो की प्रतिज्ञा करतो की आपण हे करतो, पण लगेच 8 दिवसात ते विसरून जातात. तशा प्रकारे होऊ नये. तर तुम्ही ज्या पोझिशनमध्ये आवडेल तुम्हाला त्या पोझिशनमध्ये दैनंदिन योगा करत जा. आसनानंतर येतं प्राणायाम. प्राणायामचा संबंध येतो श्वसनाशी. श्वसन म्हणजे इनहेलेशन करणं, एक्सहेलेशन करणं आणि कंट्रोल करणं, म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं आणि श्वास पकडणं. याच्यावर ज्यांनी कंट्रोल मिळालं त्याचं आयुष्य दीर्घायुष्य असं म्हणतात. कारण प्राणवायू आपल्या पेशीला मिळाल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते आणि ऊर्जा मिळाल्यानंतर आपण आनंदी दैनंदिन कार्य करू शकतो. याचंच एक उदाहरण, सिंपल उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. जर श्वासाची गती तुम्ही कासवामध्ये बघितलं तर मिनिटाला 4 असते आणि माणसामध्ये तीच गती 12 ते 15 असते आणि तीच गती जर कुत्र्यामध्ये बघितली तर 40 असते. तर याचा जर तुम्ही संबंध आयुष्याशी, दीर्घायुष्याशी लावलात तर कासवाचं आयुष्य सर्वात दीर्घायुष्य आहे, त्यानंतर मानवाचं, त्यानंतर सगळ्यात कमी आयुष्य असेल तर कुत्र्याचं असेल. त्यानंतर येतं प्राणायामाच्या नंतर येतं प्रतिहार. प्रति म्हणजे विरुद्ध, आहार म्हणजे वागलं नाही पाहिजे. तर प्रतिआहारामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमच्या इंद्रियावर कंट्रोल करायला शिका. कारण महात्मा गांधीजींनी म्हणलेले आहे 3 माकडे सांगितले आहेत, कान, नाक आणि जीभ. बोलायला कंट्रोल करायला सांगा, कोणाचं ऐकून कोणाविरुद्ध वागू नका, डोळ्यांनी चांगलं बघा, चांगले विचार करा मनामध्ये. अशा प्रकारे इंद्रियावर कंट्रोल करायला सांगितलं. त्यानंतर येते धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही योगामध्ये सर्वात शेवटची क्रिया आहे आणि ज्यांनी ही समाधीवर कंट्रोल केलं त्या आयुष्यामध्ये खूप त्याच्यापासून मला वाटतं रोग दूरच राहील. त्याच्यामुळं रोज योगा करत जा आणि निरोगी राहत जा अशी मला आपल्याला सांगायचं आहे. आणि हा जो योग प्राचीन काळापासून आपल्याला जी देणगी मिळालेली आहे किंवा जगाला जी देणगी भारताने दिलेली आहे त्याचा आपण प्रचार केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे असं मला वाटतं. तर मी जास्त काय बोलत नाही. योग दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.